नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवूयात बटाट्याची भाजी आणि पुरी। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ। तेल छान गरम झाले की त्यामध्ये फोडणीला मोहरी, जिरे आणि हिंग घालून घेऊया। त्यासोबतच फोडणीला आपण कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून परतून घेऊया। बारीक चिरलेला कांदा गुलाबी सर होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट घालून आणि थोडीशी हळद घालून परतून घेऊया। कुकरला 4 शिट्या काढून बटाटे उकडून घेतले होते, ते बारीक चिरून आपण बटाटा घालून घेऊया। बटाटे छान परतून झाले की त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊया। मुलांच्या किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी या पद्धतीने बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा। बटाटे परतून झाले की आपण स्मॅशरच्या साहाय्याने बटाटे छान स्मॅश करून घेऊ। बटाटे स्मॅश केले तर भाजी एकजीव होऊन चवीला खूप सुंदर लागते। आमच्याकडे सणासुदीला आणि नैवेद्याच्या ताटामध्ये सुकी बटाट्याची भाजी नेहमीच असते। नैवेद्याच्या ताटामध्ये सुकी भाजी असेल तर त्यामध्ये कांदा आणि लसूण आम्ही वर्ज करतो। छानपैकी कोथिंबीर पेरून भाजी आपण पुन्हा एकदा परतून घेऊया आणि 2 मिनिटं वाफ येण्यासाठी ठेवून देऊया। 2 ते 3 मिनिटं छान बटाट्याच्या भाजीला वाफ काढून झाली की सुकी बटाट्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात। तेल गरम झाले की आपण त्यामध्ये एक एक पुरी सोडून घेऊयात। पुऱ्या मस्त फुलत आहेत। पुऱ्यांसाठी एक टिप आहे की आपण जेव्हा गव्हाचे पीठ मळतो तेव्हा त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून पीठ मळून घ्यायचे आणि अर्धा तास तरी पुऱ्यांचे पीठ साईडला ठेवून द्यायचे, म्हणजे तुम्ही ज्या पुऱ्या कराल त्या मस्त टम्म फुगतील। एकूण एक पुरी तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे फुलत आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।